हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. मी रोहिणी खास मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण पालक पुरी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत. अगदी खमंग आणि क्रिस्पी अशी ही पालक पुरी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात. तर यासाठी सर्वात आधी मी 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि आता याचं वाटण बनवून घेऊयात आपण. फ्रेंड्स, या ठिकाणी मी पालक प्युरी ऑलरेडी बनवलेली होती आणि पालक प्युरी बनवण्यासाठी गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट आपण पालक घालायचा आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर तो लगेच आपण थंड पाण्यात घालून त्याची ही प्युरी बनवलेली आहे. तर ही प्युरी माझ्याकडे नेहमीच असते आणि मी याचे वेगवेगळे पदार्थ बनवत असते, जसे की पालक पराठा, पालक राईस आणि पालक पुरी. तर आज मुलांचा पुरी खाण्याचा मूड होता, सो आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर लागेल एवढं आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये मी 1 चमचा या ठिकाणी बेसन पीठ घातलेलं आहे. अगदी थोडंसं बेसन पीठ घातलं आहे, त्यामुळे क्रिस्पी आणि छान चव येते पालक पुऱ्यांना. खमंग अशा पुऱ्या बनतात. आणि आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण घालूया. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं. तर हे वाटण घातलं. आता यामध्ये आपण थोडासा ओवा जो आहे तो हातावरतीच असा क्रश करून घालायचा आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालू. यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि जिरा धना पावडर घातलेली आहे. यानंतर थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ. तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊयात हाताने आणि त्यानंतर थोडी थोडी पालक प्युरी घालून आपण हे पीठ छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. पुऱ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे पिठाचा गोळा थोडासा घट्टसरच मळायचा आहे. खूप मऊ नाही करायचं त्याला किंवा खूप पातळ नाही बनवायची आहे कणिक, जशी आपण चपात्याला बनवतो तशी. तर थोडीशी घट्टसर कणिक या ठिकाणी आपण मळून घेतलेली आहे. पिठाचा गोळा या ठिकाणी मळून झाल्यानंतर थोडंसं तेल घालू आणि थोडं त्याला मऊ करून घ्यायचं आहे. आणि आता आपण हा सेट होण्यासाठी ठेवून देऊयात 10 मिनिट साधारणपणे. तर 10 मिनिटानंतर या ठिकाणी पिठाचा गोळा छान सेट झालेला आहे. आता आपण याच्या पुऱ्या तळण्यासाठी घेऊयात. तर गॅसवरती ऑलरेडी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. एक जणच जर पुऱ्या करायच्या असतील तर पुऱ्या पटपट होण्यासाठी सर्वात आधी मी तरी असे छोटे छोटे गोळे बनवून घेते आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या, एका डिशमध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर तळायला घ्यायचं. म्हणजे पटपट होतात आणि गॅस पण वाया जात नाही. तर बघा, आता पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत. आता तेल गरम झाले का ते बघूया. तर थोडासा पिठाचा गोळा यामध्ये टाकलेला आहे. तर तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण पुरी सोडूयात. तर पुरी जिकडून लाटलेली आहे ती साईड खाली घालायची आहे, म्हणजे छान पुरी टम्म फुगते. तर तेल थोडंसं जास्त गरम झाल्यामुळे पहिली पुरी थोडीशी लाल झाली. तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर या पुरीचा अजून गोलाकार किंवा अगदी गोल गरगरीत पुरी हवी असेल तर पुरी लाटायची आणि वरून आपण वाटी किंवा गोल आकाराचं काही कशाने आपण याचा शेप अगदी गोलाकार करू शकतो. तर अशा पद्धतीने या पालक पुऱ्या तयार आहेत. तर मुलांना जर चटपटीत खायची इच्छा झाली तर आपण अशी हेल्दी रेसिपी बनवू शकतो. आणि किंवा मग प्रवासात वगैरे जायचं असेल तर अशा वेळी या चटपटीत पुऱ्या अगदी छान लागतात. सॉस सोबत किंवा तशाही तुम्ही या खाऊ शकता. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.